मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण रामदास स्वामींनी रावणाचं उदाहरण देऊन साधारणपणे काय काय घडलं, म्हणजे आपल्याकडे कीर्ती असेल, आपल्याकडे सत्ता, संपत्ती, पैसा सगळं जरी असलं तरी आपल्या मनातल्या वासनांवरती, आपल्या वर्तनावरती, आपल्या अभिमानावरती, आपल्या लस्टवरती जर का आपल्याला कंट्रोल किंवा संयम राखता आला नाही तर आपल्याकडे सर्व सुख उपभोगाची असली तरी आपल्याला मरणानंतर आपली सत्कीर्ती राहत नाही किंवा आपल्या मागे काळ हा जन्मासोबतच आलेला आहे आणि त्याच्यासोबत जर का आपल्यासोबत तो असणार असेल तर आपल्याला या वासनांपासून, या इच्छांपासून मुरड घालून आपल्याला निरीच्छ किंवा संयमित आयुष्य जगता येणं कसं गरजेचं आहे यावरती प्रकाश टाकला होता. आत्ताच्या 14व्या श्लोकांमध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूया. श्लोक असा आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळ मुखी निमाला, महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. आता ह्याचा शब्दार्थ जर का बघितला तर तो असा होतोय की पूर्वकर्मांचा जसा संबंध असेल त्यानुसार आपल्याला प्रत्येक जीवाला जन्म मिळत जातो. म्हणजे आता जर का आपण माणूस म्हणून जन्माला आलो असू तर आपली आधीची काही कर्म आहेत त्याच्यामुळे आपण माणूस म्हणून जन्माला आलो. जे कुत्रे, मांजरी, प्राणी, पक्षी, जे झाडं, जीवजंतू, ही जी काही अख्ख्या सृष्टीमध्ये जे जीवन आहे ते त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार जन्माला आलं असं ते पहिल्या ओळीमध्ये म्हणतात. त्या पूर्व कर्मानुसार तो जीवन जगत असतो व अखेर मृत्यूच्या मुखात तो शांत होतो. जगातील मोठी मोठी थोर व्यक्तिमत्व सुद्धा अखेर मृत्यूच्याच मार्गाने जातात. आजवर अगणित माणसे जन्माला आली आणि अखेर मरून गेली. साधारणपणे या जन्म मृत्यूच्या चक्राबाबत समर्थांनी भाष्य केलं आहे या 14व्या श्लोकामध्ये. हा त्याचा शब्दार्थ झाला. आता तसं बघायला गेलं तर जन्म मृत्यू हे अटळ आहे. म्हणजे जो जन्मला तोची मरणाची डेट पण तो बरोबर घेऊन आला, फक्त तो कधी, केव्हा, कसा आणि कुठे हे फक्त माहिती नाही. पण म्हणजे आपण त्याचा धसका घेऊन राहणं गरजेचं आहे का? हो. का? त्याच्यावरती त्याची भीती बाळगत जगणं गरजेचं आहे का? आपल्या जवळचं कोणी गेलं म्हणून त्याच्या दुःखामध्ये राहणं गरजेचं आहे? कसं जगणं गरजेचं आहे याच्याबद्दल साधारणपणे समर्थ पुढचे 3 ते 4 श्लोक आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने सांगायचा प्रयत्न करताना दिसतात. आता ज्याला सायकोलॉजीमध्ये ग्रीफ काउन्सिलिंग हा एक पार्ट येतो, त्याच्याशी जवळपास जाणार हे साधारणपणे पुढचे 4 ते 5 श्लोक आहेत. त्याची वेगवेगळी रूप आपल्याला या ग्रीफ काउन्सिलिंगची थोडीशी जोडता येतात का याचा आपण विचार करायचा प्रयत्न करू. आता जसं त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये म्हणलं आहे की रावणाचा दाखला देऊन किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे दाखले त्यांनी हे समजवायचा आपण मागच्या श्लोकामध्ये प्रयत्न केला होता की आपण आपल्या वासनांवरती, आपल्या कामनांवरती जर का नियंत्रण ठेवू शकलो नाही तर अटळ आहे की आपला मृत्यू तर अटळ आहे, पण त्याच्यानंतर येणारी कीर्तीही त्याच्यावरती ठरत जाते. याही श्लोकात ते खास एक जीवन मरणाचं चक्र सांगायचा प्रयत्न करतात की जे जन्मलाय त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, मात्र तो कुठे, कधी, केव्हा हे काही कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आपण कर्म करताना किंवा आपण हे खूपदा बघतो बघा की कधी ना कधीतरी मरायचंच आहे हे वाक्य इतक्यांदा लोकांच्या तोंडून ऐकलं जातं की आता कधी ना कधीतरी मरायचं तर हे आपण एकदा एन्जॉय करूया, ते एन्जॉय करूया. किंवा खूप जेव्हा करोनाचा काळ होता त्या कालावधीमध्ये हे एक टेन्शन सारखं वाक्य होतं की आज येणार का उद्या येणार ह्याची शाश्वती नाही.
मग माझ्या जवळच्या माणसं आजारी पडल्यावरती वाटणारी भीती, कधीतरी करोनाच्या ह्याच्यानी ज्यांचे नातेवाईक ज्यांनी गमावले आहेत, त्यांना ते दिसणारं चित्र किती भयानक आहे. किंवा एखाद्या ऍक्सिडेंट बघितल्यावरती ते जे एकदम सर्र होतं किंवा एकदम जे जाणीव होते ती नाही. हे अटळ आहे आणि ते कुठे कधी आपल्याला नाही याचीही आपल्याला शाश्वती नाही. मग आपण हे कसं घेतो ह्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत का? म्हणजे आलेला प्रत्येक क्षण हा आपण जगायचा, त्यातनं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करायचा, की दुसऱ्या चुका काढणं असेल, त्यांनी कसं बरोबर केलं नाही, किंवा भांडत बसणं असेल, शेजाऱ्यांचे असेल, कुणाची म्हणजे तक्रार करत राहायची प्रत्येक गोष्टीची. हा प्रत्येकी आपला व्ह्यू आहे. आणि मला असं वाटतं की ह्या व्ह्यू नुसार तुम्हाला हे अचानक येणारं मरण कसं आहे, म्हणजे ते कसं आहे ह्याची तर आपण काही व्याख्या नाही करू शकत. पण तुम्ही त्याची पूर्वकल्पना घेतली आहे का, तुम्ही त्याची पूर्वतयारी केली आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी ठरत जातील असं मला वाटतं. मध्ये मी ना एक युट्यूब वरती कीर्तन ऐकत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली होती की सगळ्यात शाश्वत आणि सगळ्यात काय त्याला म्हणतात एक ठरलेली गोष्ट काय या जगामध्ये, सतत बदल हा कॉन्स्टंट आहे आणि जे शाश्वत आहे ते दुसरी गोष्ट, म्हणजे पहिली गोष्ट बदल हा शाश्वत आहे आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट मरण हे शाश्वत आहे. तर मग तुम्ही कधी हा विचार केलाय का की तुम्ही देवाकडे सगळं मागता, म्हणजे यश, कीर्ती, संपत्ती, सुख, समाधान, सगळं सगळं ऐश्वर सगळं मागता, पण कधी तुम्हाला कसा मृत्यू यावा हे कधी तुम्ही मागायचा प्रयत्न केलात का? कारण की तो तर अटळच आहे ना. मग तो कुठेतरी किड्यामुंगीच्या रूपामध्ये, कुठेतरी ऍक्सिडेंट मध्येच, किंवा कुठेतरी बेडवरतीच कुणीतरी आपली सेवाच करतंय, किंवा असं कुठेतरी खिचगणतीत गेलंय. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर बाकीच्यांनाही त्याचा त्रास होतोय, असं पर्यंत तुम्हाला आवडेल का? कुठेतरी तुम्ही त्या देवाच्या ठिकाणी गेलाय, तुमच्या आवडत्या ठिकाणी गेलाय, तुम्ही ती खूप एन्जॉय केलीत आणि हसत मुखाने तन्मित्राने किंवा एखाद्या समाधानाने तुम्हाला मृत्यू आलाय, कोणतं चित्र तुम्हाला जास्त आवडेल? याच्यावरती ते भाष्य करत होते. तर ते जे कीर्तनकार होते ते असं म्हणत होते की मला हे जेव्हा जाणवलं की आपण देवाकडे सगळं मागितलं, पण आपण मला मुक्ती कसा हवा आहे हेच सांगितलं नाही. ते म्हणले की मी त्या दिवशी देवासमोर हात जोडले, ते म्हणले की मला मुक्ती देणाऱ्याची ते गोष्ट अटळ आहे. तर मग तो देताना मला माझ्या मनासारखं आलं की मी तुझ्या दारामध्ये असेल, तुझं नाव माझ्या तोंडामध्ये असेल, संत मेळा माझ्या अवतीभोवती असेल आणि मी तुझं नाव गात तुझ्या कीर्तनाचा गजर करत समाधानाने झोपल्या झोपल्या मला मरण यावं. कुणालाही त्याचा त्रास होऊ नये, कुणालाही त्याच्यासाठी चिंता, कुठेतरी पैसे भरावे लागतात, असं कोणत्याही गोष्टी होऊ नयेत आणि शरीरालाही यातना येऊ नयेत. तुझं नाव सत्कीर्तन चालू असेल आणि त्या ह्याच्यामध्ये मला मरण यावं. मला हे खरं तर हे कीर्तन ऐकल्यावरती थोडंसं ढसं झालं की असं आपण कधी आयुष्यात या गोष्टीचा विचार केला नव्हता की एखादी गोष्ट आपण देवाकडे मागतो पण मरणही मागावं, अशी कधी माझी स्वतःची हिंमत झाली नव्हती. पण मी त्या दिवशी ह्या गोष्टीचा नक्की विचार केला आणि मला अचानकपणे माझ्या एका नातलगांनी बोललेली गोष्ट आठवली आणि ते कर्मधर्म संयोगाने असेल किंवा कसंही मला माहिती नाही, पण ते मला असं जाता म्हटलं ते हे बघ, तसे ते वयस्करही होते की हे बघ मला आहे ना 2च तारखा हव्यात, एक तर एकादशी तरी असावी किंवा चतुर्थी तरी असावी. म्हटलं का हो असं का म्हणताय तुम्ही? हे बघ, त्या दिवशी इतकं पुण्य लागतं करणाऱ्याला, जे काही गोष्ट करतात त्यांनाही, आणि देवाच्या दारी जाताना त्यांच्या चांगल्या दिवशी जावं असं मला वाटतं. आपल्या घरी येताना कुणीतरी छान सोहळा असताना यावा असं आपल्याला वाटतंय की नाही, तसंच मला त्याच्याकडे जाताना कुठेतरी छान सोहळ्याच्या दिवशी, देवाचा उत्सव चालू आहे अशा दिवशी मला जायला आवडेल त्याच्या घरी.
म्हणाला हे हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे ह्या गोष्टीचा विचार मी केला नाही. आणि खरं सांगते, जेव्हा त्यांना ह्या अ, अ, दैव आज्ञा झाली, त्या दिवशी एकादशी होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा बाबा मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या एकादशीला हे नसेल. मग आम्हाला असं झालं की नाही तुम्ही असं नका म्हणू, पण काय असेल काय माहिती, पण त्यांनी बोललेली गोष्ट ही खरं झाली. की ते त्याच्या पुढच्या एकादशीला आमच्यासोबत नव्हते. पण हाही विचार करता येण्या इतपत मनाची तयारी होणं, हेही एक प्रकारची निवृत्ती आहे एखाद्या गोष्टीमधून. की सगळ्या वासना, सगळ्या कामना, सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन तुम्ही एका जेव्हा पॉइंटला येता की नाही मला मृत्यू सुद्धा माझ्या असा जर का मिळाला तर मला किती आनंद होईल. म्हणजे त्या मृत्यूच्या गोष्टींनी भीती घेण्यापेक्षा किंवा त्याच्या टेन्शन खाली जगण्यापेक्षा की हा तो येणार आहे, तर माझी अशी देवा तुझ्याकडे एवढीच प्रार्थना आहे की तू असा असा या, तू येणार आहेस ना मला भेटायला, तर तू असा असा ये, मला खूप आनंद होईल तुझ्याकडे येणं, हे सुद्धा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ही जी काही त्यांनी त्या दिवशी गोष्ट सांगितली ती मला खरं तर चमकावून दिलेली होती. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हा कधीच विचार आला नव्हता जो मी त्या दिवशी त्यांच्या त्या कीर्तनातून ऐकताना शिकले. आणि अजून एक गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला अजून एक जाणवलं की आपण ह्या विचाराकडे कसे बघतो हा सगळ्यात आपल्या माइंडसेटवरती, आपल्या वागण्यावरती, आपल्या बोलण्यावरती, आपल्या विचारांवरती, सगळ्या गोष्टींवरती परिणाम करणारी घटक आहे. म्हणजे आता खूप साधी गोष्ट की एपीजे अब्दुल कलाम असतील किंवा त्यांची म्हणजे त्यांचे जर का आपण मृत्यू कसा झाला हे बघितलं, तर एखादा जो हाडाचा शिक्षक आहे, हाडाचा सायंटिस्ट आहे, त्याला एखाद्या स्टेजवरती आपण मुलांना संबोध करताना मृत्यू येणं ही गोष्ट किती ह्याची असू शकते की माझं काम करता करता मला मृत्यू आला, ही त्यांच्यासाठी गोष्ट बोलते की आनंदाची असू शकते. मला माहिती नाही, पण म्हणजे हाही एक व्ह्यू पॉइंट आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ज्या कामासाठी वाहून घेतलं त्याच कामामध्ये आणि ते पूर्ण करताना मृत्यू यावा. किंवा दुसरी एक की पुलवामा अटॅक मध्ये जी लोक मारली गेली त्यांना काही हे काही ध्यानीमनी नव्हतं की हा आपण ह्याच्यासाठी गेलोय आणि आपल्याला अटॅक होईल आपल्यावरती आणि आपल्याला अशा प्रकारे मृत्यू येईल. पण आपल्याला माहिती नसताना सुद्धा आपण आपल्या येणारा प्रत्येक क्षण जर का आनंदाने स्वतःसाठी इतरांसाठी आनंद निर्माण करत जर का घालवत असू तर असलेला शेवटचा क्षण सुद्धा हा आनंदाचा होऊ शकतो, बाकीच्यांसाठी आनंदाचा क्षण देणारा असू शकतो. मग कदाचित हे थोडस स्वप्नरंजन वाटू शकतं, पण मला ह्याच्यामध्ये एक जुनी गोष्ट भागवतातली आठवते. मी काही फार पुस्तक वाचणारी किंवा कीर्तनकार किंवा अशा कोणत्याच पठडीमध्ये नाही, पण एक डान्सर म्हणून किंवा एक इतिहासाचा अभ्यास काही कारणांसाठी करावा लागल्यामुळे मग त्या नाचाच्या एखाद्या रोल प्ले मध्ये करताना त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करताना काही गोष्टी ज्या समोर आल्या त्यातल्या काही गोष्टींमध्ये एक राजा परीक्षिताची कथा मी वाचनात आली माझ्या ते ऍक्ट करायच्या निमित्ताने की राजा परीक्षिताला श्राप मिळाला की तुला 7 दिवसामध्ये साप डसून तुझा मृत्यू होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एखादी व्यक्ती असते की अरे बापरे मला हे होणार आहे, मला काय मला मृत्यू 7 दिवसांनी येईल तर मी सगळीकडे बंद करून घेईल, प्रोटेक्शन घेईल. पण त्याच्या व्यतिरिक्त तो राजा परीक्षित होता जो ज्याला सगळं जग, सगळं मृत्यू सगळे घाबरत होते आणि जो तिन्ही लोकांवरती विजय मिळू शकला तो परम कोटीचा विष्णूचा भक्त होता आणि पांडवांच्या वंशजांमध्ये होता. सो ते एक सात्विकता त्याच्यामध्ये होती आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सगळा राजपाट मी आता दुसऱ्यांवरती सोपवून मला ऋषीमुनींच्या इथे जाऊन
ते म्हणतात की हे शुकाचार्य, मला तुम्ही असं काहीतरी सांगा की जेणेकरून ह्या 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल, माझ्याकडनं भगवंताचं नाम स्मरण केलं जाईल, ऐकलं जाईल, अशा प्रकारचं काही तुम्ही मला सांगा. मग ते शुकाचार्य त्यांना भागवत सांगतात, भागवत कथा सांगतात. मग ते 7 दिवस परीक्षित राजा भागवत कथा ऐकतात आणि मग त्यांचं 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशाने मृत्यू होतो. पण हा मी तुम्हाला सारांश सांगितला, ह्याचे तुम्ही डिटेल बघू शकता. त्याच्यासाठी तुम्ही भागवत बघा किंवा आणखीन तुम्हाला नेटवरती यातले जे दिग्गज जाणकार आहेत त्यांच्याकडून तुम्ही ह्याच्याबद्दल आणखीन डिटेल माहिती घेऊ शकता. पण मीही तुम्हाला एक छोटीशी रेफरन्सची गोष्ट सांगते की जसं परीक्षित राजांनी ह्या गोष्टीचा वेगळा अर्थ बघितला की जर मला ती गोष्ट फेस करायचीच आहे तर मी ती सत्कारणी जाऊन का नाही करू. जर का मला कधी ना कधी तरी मृत्यू येणारच आहे तर तुम्ही आनंदाने देवाचं नावस्मरण करत किंवा चांगल्या गोष्टी ऐकत मी का करू नये. त्याच्यासाठी मी त्या 7 दिवसांचा, त्या मिळालेल्या क्षणांचा, त्या मिळालेल्या वेळाचा सदुपयोग का करू नये, ही एक सकारात्मक गोष्ट झाली. आता असं बघायला गेलं ना तर खूप सारी लोक ही ह्या प्रकारचं करताना तुम्हाला दिसून येतात बघा बरं का. आता अगदी म्हणजे हे जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं ना तेव्हा काही उदाहरणं अगदी इन्स्टंट क्लिक झाली बरं का. म्हणजे आता तुम्ही सिंगर केकेचं जर का बघितलं असेल, केकेचं फॅन जर का तुम्ही असाल तर तुम्हाला ही गोष्ट अगदी नक्की 100% आठवत असेल की सिंगर के यांचं जे निधन झालं ते एका सिंगिंग शोच्या दरम्यान हार्ट अटॅक येऊन झालं. म्हणजे त्या दरम्यान अशी काही त्यांना कल्पनाही नसेल की हा बाबा ह्या शोच्या दरम्यान मला काही होणार आहे. पण त्यांनी त्यांचं शेवटचं गाणं सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच लोकांसाठी गाऊन त्यांच्या मनामध्ये स्मृती निर्माण केली की शो मस्ट गो ऑन. आणि तो शो शेवटच्या क्षणापर्यंत ते जगले. असंच अजून एक उदाहरण, मराठी ऍक्ट्रेस आहेत अश्विनी एकबोटे. म्हणजे अर्थात हे जे ऑन द स्टेज जे घडतं ना त्यांनी लोकांना, समोरच्या ऑडियन्सला धक्का नक्की बसतो. पण तुम्ही त्या कलाकाराच्या, त्या व्यक्तीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा प्रयत्न करा. त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. अश्विनी एकबोटे सुद्धा त्यांचे प्रोग्राम चालू असताना हार्ट अटॅक येऊन गेल्या. किंवा ही जी सडन डेथ आहे, ऑब्व्हियसली हे काही आनंदाच्या गोष्टी नाहीयेत की ह्या आपल्या काय त्याला म्हणतात, हा एक धक्काच आहे. पण तरी सुद्धा जर का मी माझ्यासाठी विचार केला की मला जर का येणारच असेल तर मी कशा प्रकाराने मरावं, तर मी माझं काम करता करता जिजावं, असा जर का मी माझ्या मनात विचारत असेल तर मी येणारा प्रत्येक क्षण हा 100% देण्याचा प्रयत्न करेन. आता असं म्हणलं तर कितीतरी रोड ऍक्सिडेंट होतात, कितीतरी त्याच्यामध्ये दिग्गज लोक असतील, दिग्गज कलाकार असतील, हे मरणाच्या दारात आलेत किंवा त्यांना देवाज्ञा झाली. मग त्याच्यामध्ये अगदी आनंद अभ्यंकर असतील किंवा आणखीन असे बरेच स्टार्स आहेत किंवा बरेच लोक आहेत की जे ह्या अशा अचानकपणे आपल्याला सोडून गेलेले आहेत. पण त्यांची कीर्ती, त्यांचं काम हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता ज्यांना म्हणतात ना की कीर्तिरूपी उरावं, म्हणजे तुम्ही या जगातनं जरी गेलात तरी तुमची कीर्ती कशी आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि कर्मयोगाने तुम्ही ह्या जन्मामध्ये आलेला आहात, तुम्ही काहीतरी पूर्वसंचित केलेलं आहे, तुम्ही काहीतरी चांगली कामं केली आहेत जेणेकरून तुम्हाला माणूस म्हणून जन्माला आला आहे आणि तुम्हाला तुमचे कर्म करण्यासाठीचा, काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठीची संधी मिळाली आहे. मग आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही ती कशी वापरा. करेक्ट आहे. म्हणजे आता असे कितीतरी लोक आहेत, पु ल देशपांडे असतील, लता दीदी असतील, किशोरदा असतील, जे.आर.डी. टाटा असतील, रतन टाटा असतील, अगदी पंडित झाकीर हुसेन असतील, त्याच्यानंतर सुशांत सिंग राजपूत असेल, पुनीत राजकुमार असतील, ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. पण जेव्हा
त्यांनी या जगाचा निरोप घेतला ते फक्त देहाने गेले. त्यांच्या कीर्तीने ते इथेच आहेत. आता अगदी संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, म्हणजे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, मुक्ताबाई असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, अशी कितीतरी लोक आहेत की त्यांनी त्या त्या वेळेला संघर्ष करून समाजाची काही घडी बसवण्यासाठी, काही गोष्टी बदलण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कीर्तनातून असेल, त्यांच्या प्रवचनातून असेल, त्यांच्या अभंगांमधून असेल, भारुडांमधून असेल, हे जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याकडे अशी थोर परंपरा आहे की तुम्ही त्याचा आदर्श घेऊ शकता की जे ह्या गोष्टीकडे, म्हणजे मृत्यू या गोष्टीकडे सुद्धा सकारात्मक अँगलनी बघतात. म्हणजे तुम्ही अगदी दासबोध बघा, गाथा बघा, तुकाराम महाराजांची गाथा बघा किंवा ज्ञानेश्वरी बघा, कितीतरी अशा गोष्टी असे दाखले आपल्याला मिळतील की ज्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या थोर लोकांनी या गोष्टीकडे आपण सकारात्मकपणे कसं बघू शकतो ह्याच्यावरती भाष्य केलं आहे. आणि ते अगदी डे टू डे लाईफमध्ये आपण कसं करू शकतो ह्याच्यावरती त्यांनी काही गोष्टी दिलेत की तुम्ही वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये चांगल्या गोष्टी बोला. वर्तन करताना दुसऱ्याच्या चुका बघायच्या ऐवजी त्यांनी चांगलं काय बघितलंय, चांगलं काय केलंय, तुम्हाला त्यातल्या काय गोष्टी स्वतःमध्ये आणता येतील, रोज नव्याने काय शिकता येईल, म्हणजे रोजचीच गोष्ट असेल पण ती आणखीन कुशलतेने कशी करता येईल की जेणेकरून त्या दिवशीचं तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे की हा आजचं मी काम छान केलं, मला समाधान मिळालं. आणि समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती हसू बघून, ती उत्तम कलाकृती बघून मला आनंद झाला, मी माझा आजचा दिवस 100% दिला. असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो का की आपण तक्रारीचे पाढे वाचतो की नाही आज माझी बसच गेली, आज मला उशीरच झाला, तुम्ही सगळे असे वागता म्हणून हे सगळं होत नाही, किंवा हे नेहमी माझ्याच बाबतीत सगळ्या गोष्टी होतात, की मी तक्रारीचा पाढा वाचते की मला हेच मिळत नाही, बघ ना माझी प्रकृती कशी आहे, बघ ना माझ्या बाबतीत कसं वागतात, मला कोणी पगार, कसं तुम्ही बघता. आणि मग ज्या दिवशी आपल्याला हे जाणवतं की अरे बापरे आपल्याला काहीतरी सिव्हिअर झालंय आणि मग ते त्याच्यातून आपल्याला जे मृत्यूचे विचार यायला लागतात, त्याच्यातून त्या गोष्टी आणखीन खोलात पाय रुतत जातो म्हणतात ना, तशी गोष्ट होत जाते. वेरॅज अशी कितीतरी मंडळी मी बघितली आहेत किंवा ज्यांची चरित्र बघितली आहे, चरित्र वाचली आहेत किंवा जी ऐकली आहेत बघण्यापेक्षाही, की दिसतंय की 4 स्टेजचा कॅन्सर आहे किंवा काहीतरी गंभीर आजार आहे, पण तो माणूस निवांतपणे शांत चित्ताने त्याचं काम करतोय. त्याला माहितीये की त्याला वेदना होत आहेत, त्याला काही सलाईन लावले आहेत, काही गोळ्या चालू आहेत आणि त्याचा त्याला त्रास होतो आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 12व्या श्लोकाचा जर का थोडासा रेफरन्स घेतला तर आपल्याला लक्षात येईल की तेव्हा त्यांनी एक हे ठेवली होती, काय एक प्रकाश टाकला होता की हे जी कोणती भोग तुला भोगावे लागतात हे देहापुरते मर्यादित ठेव, त्याचा तू डोक्यावरती, तुझ्या शांततेवरती, तुझ्या मनातल्या विचारांवरती परिणाम होऊ देऊ नकोस, कारण की ते तुझे देहाचे भोग ते तुला कधी ना कधीतरी भोगावे लागणार आहेत आणि तसंच ते तुला मरणही कधी ना कधीतरी येणार आहे. या गोष्टीचा विचार करून तू तुझी कर्म कर. आता ह्या सगळ्या गोष्टी खरं तर म्हणलं तर खूप अवघड आहेत बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल की हे बोलायला तुला काय जातंय आणि तुला दाखले द्यायला काय जातंय, जेव्हा तुम्ही समोर बघता तेव्हा गोष्ट कळते आणि जेव्हा तुझ्या घरातलं कोणीतरी जातं अगदी जवळचं तेव्हा तुला कळेल काय होतं ते, आणि तेव्हा तू हे सांग ग्रीफ काउन्सिलिंग आणि असं सगळं. पण ही गोष्ट जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हाच तुम्ही ह्याच्यावरती बोलू शकता. जेव्हा तुम्ही 3 ते 4 वर्ष एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामध्ये घालवता आणि तेव्हा तुम्हाला जाणवतं की नाही आपण हे गोष्ट जेव्हा मनाच्या श्लोकांमध्ये वाचली होती तेव्हा हे समर्थ जे आहेत ते हेच सांगायचा प्रयत्न करतायत, ज्याला आपण सध्याच्या भाषेमध्ये ग्रीफ काउन्सिलिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये त्या व्यक्ती बरोबरची अटॅचमेंट कमी करत किंवा त्याच्या चांगल्या गोष्टी काय आहेत ह्या आठवून त्यांच्यातून थोडंसं त्या दुःखातून बाहेर येऊन सकारात्मकतेने बघण्याकडे प्रयत्नशील आहोत का, किंवा त्याचा धसका न घेता
कसं बाहेर पडता येईल ह्याच्याबद्दल जेव्हा आपण वाचतोय, मनन करतोय, तर हेच तर समर्थ सांगायचा प्रयत्न करतायत. हे जेव्हा आपण पचवू शकतो, तेव्हाच कदाचित हे विचार जेव्हा दुसऱ्याचं सांगतोय या दुसऱ्याचं जेव्हा ऐकतोय, तेव्हा ते आपल्याला कळू शकतात किंवा पचू शकतात. आता हे जे कीर्तिरूपी उरावी जी प्रकरण आहे ना, म्हणजे जे रामदास स्वामींनी मागच्याही काही वेळेला सांगायचा प्रयत्न केला आणि जे आपणही खूपदा बोलायचा प्रयत्न करतोय, की जी थोर माणसं आहेत त्यांची कीर्ती ही आजन्म राहते. आता हे थोर माणसांनी जी उत्तम कामगिरी केली, सकारात्मक समाजाच्या दृष्टीने जी कामगिरी केली ते तर राहतातच, आणि ज्यांनी नकारात्मक कामं केलेली आहेत, म्हणजे क्रूर राज्यकर्ते असतील किंवा आतंकवादी असतील किंवा अशी बरीच लोक आहेत की जे समाज विघातक पण कामं करतात. ते आता या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, ज्या कीर्तीमध्ये येतात, सकारात्मक आणि नकारात्मक. तुम्ही काय काम करता ह्याच्यानुसार होणार, ह्याच्यावरती आपण आधीच्या 2-4 पॉडकास्टमध्ये बोललेलो पण आहोत, की जे समर्थांनी पूर्णपणे श्लोकामध्ये त्याच्यावरती सांगितले आणि 13व्या श्लोकात तर सांगितलं. तर तुम्ही जर का ऐकले नसतील तर आधीचे पॉडकास्ट नक्की ऐका, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचे रेफरन्सेस तुम्हाला मिळत जाईल. तर ह्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी जे सांगायचा प्रयत्न केला आहे, ती जर का आपण थोडंसं डिफाईन करून विचारांमध्ये आणायचा प्रयत्न करायचा जर का ठरवलं किंवा विचार जरी करायचा ठरवलं, तरी आपण आपल्या मनामध्ये जे एक भीती वाटते की नाही, किंवा भीतीचं सावट जे येते की अरे बापरे मृत्यू कधी कुठे कसा येईल, हे सावट थोडंसं सकारात्मक विचार करू शकू किंवा एक छोटंसं पाऊल आपण पुढे टाकू शकू असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपण समोरच्या येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलं काय होऊ शकेल याचा एक विचार करू शकतो का, अशी विचार करायची सवय लावू शकतो का, समोरच्या व्यक्तीबाबत आधी चुका काढायच्या ऐवजी आधी चांगल्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तू चांगलं काय करू शकतो ह्याच्याबद्दल काही रेफरन्सेस देणं असेल आणि मग त्याच्या चुका चांगल्या शब्दामध्ये सांगणं असेल. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी गुळगुळीत मुळमुळीत राहावा, पण आधी तलवारीनी गोष्ट दाखवायच्या ऐवजी आधी किमान शांतपणे दाखवा तरी की बाई ह्या गोष्टी एकदा तुझ्यामध्ये चांगल्या आहेत, पण ह्या 4 गोष्टींमुळे माती होतीये, तर त्याच्यावरती काही काम करता येईल का आपल्याला. आपण जेव्हा म्हणतो तू म्हणून जेव्हा बोट दाखवतो तेव्हा तुम्ही त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवता डायरेक्टली, पण जेव्हा आपण करूयात का असं जेव्हा हात देतो तेव्हा तो मैत्रीचा हात असतो की हा आपण मिळून काही गोष्टी करूयात का. ऑफकोर्स हा मैत्रीचा हात कुणासोबत किती करायचा हाही विवेकाने विचार करून ठरवायची गोष्ट आहे. म्हणजे जर का ती व्यक्ती समाज विघातक कृत्य करते आहे तर त्यांना आपण नाही म्हणू शकत की नाही आपण मैत्रिणी करूयात का, नाही. तिथे तुम्हाला असर्टिव्हली त्या गोष्टींना नाही म्हणता येणं आणि शांत चित्ताने नाही म्हणता येणं हेही तेवढंच गरजेचं आहे, आणि तेही तुम्ही सकारात्मकतेने करणं गरजेचं, म्हणजे करू शकता. आणि त्याच्यासाठी फक्त हा विचार करण्याची गरज आहे किंवा हा विचारांवरती फर्म राहण्याची गरज आहे. परत एकदा की हे चक्र आहे, जन्म मृत्यू हे चक्र आहे. तुमची आजची जी काही कर्म आहे त्याची फळं तुम्हाला मिळणारच आहे, आणि आधीच्या काही कर्मांची फळं म्हणून तुम्ही आता इथे या जन्मामध्ये आलेला आहात. परत एकदा, जे येतात त्यांचा मृत्यू अटळ आहे, हा एक साधा विचार ह्या 14व्या श्लोकातनं रामदास स्वामी आपल्याला सांगताना दिसतात. तर आपण ह्या श्लोकाचा सकारात्मकतेने विचार करून तो जीवनात आणायचा प्रयत्न करूयात. मान्य की थोडा अवघड आहे, पचायला अवघड असणारी गोष्ट आहे, पण आपण सुरुवात केली तर नक्की करू शकू. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला पॉडकास्ट पोहोचवायचा प्रयत्न करा. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.